विज्ञान केंद्राच्या मधुबनामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सातेरी मधमाशी जी नैसर्गिक पद्धतीने राहते ती पेटीमध्ये कशी भरायची ती कला आज आपण बघणार आहोत। या ठिकाणी दीपेश वांगड आपल्या सोबत आहेत। त्यांनी ह्या मटक्यामध्ये एक मधमाशीची पोळी होती, झाडावर होती, ती आजच पहाटे इथे आणलेली आहे आणि त्या मटक्यातल्या मधमाशीच्या वसात आपण ह्या पेटीमध्ये भरणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही जी पेटी आहे, ह्या पेटीच्या ज्या ह्या लाकडी चौकटी फ्रेम आहेत ह्या सगळ्या साफसूफ करून घ्यायच्या। या ब्रशनी आधीच साफ केलेल्या आहेत, आपण त्या करून ठेवलेल्या आहेत। आणि नंतर हे जे मटकं आहे हे मटकं खाली घ्यायचं। हे मटकं आपण खाली घेतलेलं आहे। आता या मटक्यामध्ये जे पोळे असतात ते आपल्याला पोळे काढायचे, पण ह्या मटक्याचं तोंड छोटं आहे, पोळे मोठे, त्यामुळे हे मटकं तोडावं लागेल। छोटे असले तर हाताने तोडावं लागेल मटकं। असं ह्या पद्धतीने असं ते तोडायचं आहे। असं तोडताना सुद्धा माशा डिस्टर्ब होणार नाही किंवा पोळे जास्त तुटणार नाही, ह्याच्यामुळं आपण ते गोल पद्धतीनं तोडतो त्याला। हे याच्यामध्ये 1 2 3 4 आणि छोटं 5 पोळे आहेत, छोटे छोटे। हे पोळे आपल्याला काढून भरायचे। हे बघा, याच्यामध्ये छोटी वसा आहे ते आपल्याला भरायची। त्याच्यामध्ये कामकरी माशा, राणी माशा सगळे हे पकडत असतील। एक एक पोळं काढून आपण याच्यामध्ये ड्राय झालेलं हे पोळं जसं होतं चिटकलं तसंच आपण याच्यामध्ये बांधणार आहे। ही फ्रेम अशी लावतो आपण, तिला उलटी केली आणि खालच्या बाजूनं असं बांधणार आहे। पोळं पकडून दुसरं घेऊन पकडून बांधू। हां, घे ना, घे। एक बाजू धर, एक फ्रेम अशी एक बाजून धर। हां, मला हां ते बांधताना दोरी कापून घेतली मापात आणि खाली गाठ द्यायची इथे आणि पुन्हा वरती गाठ द्यायची, म्हणजे जे पोळं जास्त हलत नाही। इथे बघतो खाली सोड, पोळं सोड। खाली राहील ते तिरप होऊ शकतं, म्हणून आपण दुसऱ्यांदा बांधतोय दुसऱ्या बाजूला। हे पोळे असे काढल्यानंतर जसं खाली जिथं टेकलेलं होतं ना वरती, हे या फ्रेमला टेकवायचं आहे पद्धतीनं असं। हे पूर्ण खाली राहिलं पाहिजे। आता इथे थोडासा गॅप राहतोय ना, काय करायचं याला, हे कापून घ्यायचं सरळ खाली पूर्ण टेकलेलं गॅप ठेवायचं आहे का असं कमी टाकून घ्या, असं पकडायचं। एक हात खाली जाईल, एक हात असं करतात तिकडं याच्यामध्ये। हां, ही दोरी 2 बाजून बांधायची, इकडे आणि इकडे। आधी आपण एक गाठ खाली देतो, इथं टेकलेलं पाहिजे पोळं, ते विशेषतः बघायचं आपल्याला। राहिलं टेकून हे पोळं 2 बाजूला बांधलं। आता ही फ्रेम ह्या पेटीमध्ये ठेवून द्यायची। ओके, ठीक आहे। हे ठेवून देतात, हे कट करू।
यातल्या माश्या आपण ह्या पेटीमध्ये आपण टाकतोय, झाकण बंद केलं आहे. यातली राणी माशी आतमध्ये गेली पाहिजे. एवढ्या माशामध्ये राणी माशी असणारच आहे, मध्ये जातील. माशामध्ये गेल्या म्हणजे आपण ही पोळं पण, राहिलेलं पोळं पण बांधूया आपण. नाही ना? नाही. ठीक आहे. माशामध्ये जातात याचा अर्थ राणीमध्ये असणं शक्य आहे. चला, ठीक आहे, बांधायला घ्या. आता पोळे सर्व आपण आतमध्ये बांधलेले आहेत. आता या माश्या आपण आतमध्ये सोडतोय. त्यामध्ये राणी आतमध्ये गेली, ह्या सुद्धा माश्या थोड्या आतमध्ये आपण सोडत आहोत. असं धरलं तरी माश्या राणीच्या गंधामुळं ह्या माश्या आतमध्ये जातील, या पेटीमध्ये जातील. हे बघा, आपण बघू शकतो सर्व माश्या आतमध्ये चाललेल्या आहेत. या पद्धतीनं सगळ्या कामकरी माश्या राणी माशीकडे जात आहेत. अशा पद्धतीनं सगळ्या माश्या या पेटीमध्ये गेलेल्या आहेत. आणि नंतर हे जे गेट आहे, राणी गेट, हे इथे लावायचं. आपण लावून देऊया, जेणेकरून राणी पुन्हा बाहेर येणार नाही. म्हणून आपण हे राणी गेट लावणं गरजेचं असतं. हे लावल्यानंतर ही पेटी आपण स्टँडवरती ठेवणार आहे. इथे आपल्याला परमनंट या ठिकाणी आपल्याला पेटी ठेवायची. ही पेटी आपण ठेवली. यानंतर आता हे बाहेरून आणलेली वसाहत होती, इथं ठेवल्यानंतर या माशांना आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला साखर पाणी द्यायचं आहे प्लेटमध्ये. एवढं काम केलं की ह्या माशा याच्यामध्ये राहतील. त्यामुळे राणी गेलेली आहे, सर्व माशा आतमध्ये गेलेल्या आहे. अशा पद्धतीनं हे नैसर्गिक पोळं जे होतं वसाहत, ती आपण पेटीमध्ये ठेवलेली आहे. हे मधमाशीचं पोळं कसं भरायचं काय याच्यासंबंधी अधिक प्रशिक्षण आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कोसबाड इथे संपर्क साधावा. आपल्याकडं महिन्यातून 2 ते 3 दिवस प्रशिक्षण चालू असतात.